आज आपण अशा ठिकाणच्या देवस्थानला भेट देणार आहे की तिथं चक्क सोन्याचं ताट होतं आणि ते दगडात रूपांतर कसं झालं हे पण बघू आपण। आणि इथे एवढा मोठा डोहा आहे की त्या डोहामध्ये हत्ती एवढा मासा आहे, उंटा एवढा झिंगा आहे आणि त्या झिंग्याच्या नाकात बैलगाडीच्या चाका एवढी नथ आहे। तर हे सर्व स्टोऱ्या बघण्यासाठी आपण त्या पॉइंटला भेट देणार आहे। तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि चला संपूर्ण माहिती जाणून घेऊ। इथे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की इथं मोठा कुंड आहे, त्या कुंडाची खोली आजपर्यंत कोणालाच कळली नाही आहे की अंत नाही आहे की किती खोल आहे। आणि याची खोली विचार जर केला आज तर याचं पाणी म्हणतात की कधीच आटत नाही। आजपर्यंत तर या नदीचं पाणी जाईल पण त्या कुंडातलं पाणी आजपर्यंत आटलेले नाही आहे। अशी या वज्रेश्वरी आईची देवीची कृपाच आपल्याला म्हणावं लागेल। आणि या कुंडाबद्दलची माहिती अजून एक अशी आहे की या कुंडामध्ये हत्ती एवढा मासा आहे आणि उंटा एवढा झिंगा आहे आणि त्या झिंग्याच्या नाकामध्ये सोन्याची नथ आहे, तेही चक्क बैलगाडीच्या चाका एवढी नथ आहे। आणि अजून एक आख्यायिका अशी सांगितली जाते की इथे एक शेतकऱ्याचं रान होतं आणि त्या रानामध्ये एक गाय रोज चरायला यायची, जे गाय आपल्या मंदिरातला नैवेद्य खायला पण यायची। म्हणतात की ते देवीचं एक रूप होतं पण त्या शेतकऱ्याला तेव्हा माहिती नव्हतं। तर त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये ते गाय चरून जायची रोज। तर त्या शेतकऱ्याने विचार केला की हे गाय नेमकी आहे कोणाची, आपल्या शेतात येते आणि चरून आपलं नुकसान करते। तर यावरच त्या शेतकऱ्यांनी एक दिवस ठरवलं की आपण याचा शोध घ्यायचा, ही गाय नेमकी आहे कोणाची, कुठनं येते आणि आपल्या रानात येऊन चरून जाते। तर या गोष्टीचा त्या शेतकऱ्याने विचार केला आणि त्या गायीचा पाठलाग करायचं ठरवलं। तर त्या गायीच्या मागे मागे शेतकरी जायला निघाला, ते गाय पुढे आणि शेतकरी मागे। तर असं करता करता ते आपल्या या कुंडापर्यंत पोहोचली आणि कुंडात पाशी गेल्यानंतर गाय अचानक तिथून क्षणातच गायब झाली। आणि अशा प्रकारे शेतकऱ्यानं विचार केला की कुंडामधून गाय जाऊ कुठं शकते। तर त्या कुंडामध्ये तो शेतकरी पण शिरला आणि शेतकरी शिरल्यानंतर तिथे देवी प्रसन्न झाली त्या शेतकऱ्याला आणि देवीने त्यांना सांगितलं की कशा प्रकारे हे सर्व घडलं। तर तिथेच त्या शेतकऱ्याला कृपा झाली आणि तो शेतकरी देवीला मानायला लागला। अशी आई वज्रेश्वरी देवीची आख्यायिका सांगितली जाते। आणि तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कमेंट करून सांगा। आणि आता आपण पुढच्या इथं जाऊ की मंदिरामध्ये सोन्याचं ताट आहे आणि ते दगडात रूपांतर झालं कसं, हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला आता आपण मंदिराकडे जाऊ। आता हे झाली कुंडाची आख्यायिका, आता आपण बघणार आहे की मंदिरातली आख्यायिका की मंदिर राक्षसांनी कसं बांधलं हे आपण जाणून घेऊ आता। तर चला आता इथं आपल्याला हे जाधव काका भेटलेले आहेत। आपण त्यांना विचारलं आहे की आपल्या कुंडाची साधारणतः खोली रुंदी किती आहे, तर हे आपण काकांकडून जाणून घेऊ आता। ते सांगतील आपल्याला, कारण की आता मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, त्याचा अंत नाही आहे। पण काका वयोवृद्ध असल्या कारणानं यांना जास्त माहिती आहे, त्या कारणानं आपण काकांना विचारून घेऊ। तर काका सांगा आमच्या भक्तांना तुम्ही। हो, हे काय झालं, 14 बाजूचं सोम काढून आम्ही 14 बाजीची दोरी म्हणू शकतो दोरे ना? ती सोडली हा, तरी अंत गावला नाही। हा, 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 एवढं खोली आहे ते। हा, आणि इकडे हा. 25 फूट, हा, 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 25 फूट हा, असं बी आहे ना असं बी आहे। हा, हा, हा. म्हणजे 25 फूट त्याची अशी लंबान आहे। हा, रुंदी हा, 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 आणि बी खोली किती आहे त्याचं माप नाही। हा, हा. म्हणजे आजपर्यंत त्याचं पाणी नाही आटलं अजून अंत ना, गावला त्याची आजपर्यंत नदीचं पाणी जाईल पण त्याचं नाही गेलं। नाही। पाणी आटतच नाही, हा, 12 हा. महिने राहतात त्याच्यात। अजून जे आता आपण जे व्हिडिओ मध्ये सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या घडलेल्या हा, त्या कितपत खऱ्या आहेत, म्हणजे आता काही जणांना वाटत असेल की ह्या गोष्टी खोट्या आहेत, नाही नाही नाही, पण खोटं नाही। आता एवढ्या दिवसाचा आहे, लोक सांगत आहेत, हा, तर त्या गोष्टीला हा, आपल्याला खरंच म्हणावं हा, लागेल। हे खरंच आहे। कारण की हा, देव जर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घडणे शक्य आहेत हा, हा, हा. असं मी म्हणू हो, शकतो। आणि हो. तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा, काय नाही काय, हा, ही हा. खरी ही वार्ता आहे, ही खरी हा. जन्मानं जन्मी चाललेली आहे। जन्मोजन्मी चाललेली आहे, हा. आपल्या वडिलांपासून आपण ऐकत आलेलो हा, आहे। हा, माझ्या वडिलांपासून म्हणा की हा. तुमच्या वडिलांपासून म्हणा। हा. हा, आणि हम्म, मोठा मासा आहे, हा,
पण ते इथं नाही हा. खाली खोलीत आहे. खाली ते- खोलीत आहे. हा आमोशा पौर्णिमेलाच वर येतो हा आणि निवड भाकरी तुकडा हम्म. टाकलेला शेकडा हा शेकडा हाय पाठी एवढा हा हा एक एक बापरे. ते खाली आणि ते झिंगा आहे म्हणतात उंटावळा ते पण आहे. झेंगा बी हाय मला पत्ते तांत्रिक आहे. हा 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 ती बरोबर झेंगा आहे. आला म्हणजे ना पाण्याची लाट आली की जातात. बरोबर 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 आहे. झेंग्याचं काय नाही. हा, आणि हे मंदिर अजून आता त्याच्यावर मी सांगणारच आहे की मंदिर राक्षसांनी बांधलेलं आहे, कशी मूर्ती सापडली. हा. मी आता मंदिर दाखवतो सर्वांना, हा, हा, हा. त्या हिशोबानं बोलतोय. हा, हा. हे राक्षसाने तयार केले हे माणसाने नाही केलेलं. हा 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 हे आपलं ते महादेवाचं मंदिर हम्म, हम्म, अंबाबाईचं मंदिर हम्म, हम्म. कोल्हापूरचं हा हा हे पुन्हा तुळजापूरचं हा. हे राक्षसाने बांधलेलं आहे. हे काय कारण की आता त्याच्याहून लक्षात येते काका, कारण की याची कारागिरी झाली किंवा याचा दगड झाला, हा. हा एवढा माणसाला उचलू शकत नाही. तेव्हा तर एवढ्या काही मशनऱ्या नव्हत्या. आजच्या तंत्रज्ञाना युगामध्ये आज आपण करूनही घेऊ हा जेसीपीच्या साह्यानं मशनऱ्या आहेत मोठ्या हा. मोठ्या, पण त्यावेळेस यांनी केलं कसं. हे लोक घडवायला राक्षस होते. हा, त्या कारणामुळेच हे गोष्टी होऊ शकल्या. हा. नाही तर आज एवढं मंदिर बांधायचं म्हटलं तर सोपं नाही आहे. नाही. हा, तर आता आपण हा. वरच्या मंदिरामध्ये जाऊ आई साहेबांच्या, आणि तिथं पूर्णतः तुम्हाला अजून पण माहिती मिळेल. तर चला आता आपण वर मध्ये मंदिरात जाऊ. चला काका, तर वर मध्ये मंदिरात जातोय. तर बघू शकता, आल्या आल्या आपण मंदिरात एंट्री करायच्याच वेळेस इथं पादुका आहेत, कोण्या तरी भक्ताच्या असतील त्या, ते आता एवढी आपल्याला माहिती नाही आहे त्याची. तर आता आपण वर जाऊया, मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. आणि खरोखर तुम्हाला जे मी सांगितलं खाली, की हा जो दगड आहे हा माणसाकडून उचलणं शक्य नाही आहे, आणि अशी कारागिरी तर हे येऊ शकत नाही. मानवी कामामध्ये अशी कारागिरी येऊ शकत नाही, हे तर इथं सिद्ध झालेलं आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये आई साहेबांना भेटणार आहे. या ठिकाणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जे सोन्याचं ताट होतं ते दगडात रूपांतर कसं झालं. इथे सोन्याचं ताट होतं, त्यामध्ये सवाशिनीला सात सवाशिनी किंवा 11 सवाशिनी किंवा 21 अशा जीव घालायचे. आणि असं करता करता ते सोन्याचं ताट होतं, आणि याच्यातच नैवेद्य आपल्या आई साहेबांना दाखवला जात होता. आणि सवाशिना म्हणजे कशा जीव घातल्या जायच्या. आता जर कोणाचा नवस आहे, कोणाला मुलगा होत नसल, घरामध्ये कटकट आहे, तर त्यासाठी नवस बोलल्या जायचा की माझं जर सर्व व्यवस्थित झालं, माझ्या कुटुंबाचं व्यवस्थित झालं, तर मी ज्याच्या इकडून जसं होईल, म्हणजे गरीबातला गरीब असला तो 7 सवाशिना जीव घालील, आणि श्रीमंत असला जास्त तर 21 घालल. अशा पद्धतीने ते होतं. तर हा, तर आत्ताही चालू आहे. म्हणजे सोन्याचं ताट होतं तोपर्यंतही चालू होतं, आणि आत्ताही चालू आहे. फक्त फरक एवढा झाला की जे सोन्याचं ताट होतं, ते सोन्याचं ताट एक सवासिनीचं काय झालं, एक वेळा असंच दरवेळा सवासिनी जेवत होत्या, आणि एक दिवस काय घडलं, आता 21 सवाशिन्या आहेत, तर त्यातलं 21 जणांचं मत एक नाही आहे. त्यातल्या एका सवाशिनीने काय केलं की हा जो आता ताट आहे, मी तुम्हाला हे ताट दाखवतो. आता हे ताट आहे, या ताटाचा एक तुकडा काढला. आता हे समजून चला सोन्याचं ताट आहे, आणि याचा एक कोपरा त्यांनी कट केला, आणि कोपरा काढल्यानंतर तिनं तो घरी नेला, आणि घरी नेल्यानंतर हे पाषाणात म्हणजे दगडात विलीन झालं, आणि तो तुकडा पण दगडात विलीन झाला. अशा प्रकारे आख्यायिका सांगितली जाते. आणि हे 100% आपल्याला म्हणता येईल की खरं आहे. म्हणजे खरं कसं म्हणता येईल की आजपर्यंत जेवढे काही बुजुर्ग लोक जेवढे काही सांगत आहेत, हे खोटं नाही आहे, हे खरं आहे म्हणूनच सांगितलं जातं. नाही तर कशालाही काही लोक सांगत नाही की हे असं घडलेलं आहे म्हणून. तर हे झालं एक. आणि दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा ह्या मंदिराचं, आता समजा हे मंदिर आहे, मंदिर बघू शकता तुम्ही, आई वज्रेश्वरी माताचं जे मंदिर आहे, हे मंदिर पूर्ण दगडामध्ये आहे. हे कित्येक वर्ष या मंदिराला झालेले आहेत, आणि हे मंदिर राक्षसांनी बांधलेलं आहे. हे मंदिर का राक्षसांनी बांधलेलं आहे हे पण तुम्हाला सांगतो. याचं पण आपण उलगडा केलाय की का राक्षसांनी बांधलं असेल मंदिर. तर इथे ग्रामस्थांच्या हिशोबानं खूप त्रास देत होते दानव, जे काही दानव होते, राक्षस होते. तर
आईसाहेबांनी त्यांचा संहार केला, आईसाहेबांनी त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर जेव्हा ते हरले तेव्हा ते आईसाहेबांना शरण आले आणि शरण आल्यानंतर त्यांनी आईसाहेबांचं हे मंदिर बांधलं. आणि आता आपण या आबांना विचारू की जे मी सांगितलं हे खरी आहे का. हा, हे खरं आहे सगळ्या. ओके. तर बघू शकता तुम्ही. आणि आता तुम्हाला एक दुसरं सांगणार आहे की आईसाहेबांची जे मूर्ती आहे त्या आईसाहेबांची सापडली कशी, हे मी तुम्हाला आता या व्हिडिओत सांगणार आहे. तर चला आपण आतमध्ये आईसाहेबाची मूर्ती बघू. मित्रांनो, लाईट नसल्यामुळं आईसाहेब आपल्याला दिसत नाही आहेत, तरी दाखवण्याचा प्रयत्न करणार मी. ही आहे बघा आई वज्रेश्वरी देवी. बघू शकता तुम्ही किती मोहक मूर्ती आहे. आणि आता बघा लाईट गेलेली होती, पण मी म्हटलं की मित्रांनो तुम्हाला दाखवू शकत नाही, पण देवीनं एवढा चमत्कार जाग्यावर दाखवून दिला. बघा लाईट लगेच आली. बघा आम्ही निघालो होतो जायला आणि लाईट आली तेवढ्या वेळात. आई वज्रेश्वरी देवीचं आगमन हे मंदिरातून नाही आहे, तर हे आगमन कसं आहे तर मी तुम्हाला सांगतो. आपल्या कुंडावर एक शेतकरी बैल घेऊन निघाला होता आणि बैल घेऊन नेताना त्या बैलाच्या खुरामध्ये काहीतरी अडकलं तर ते बैलाचं जे खुर आहे, बैलाचा पाय सुजला आणि बैलाचा पाय सुजल्यानंतर 1-2 ते 4 दिवसानं त्यानं शेतकऱ्यानं त्या बैलाच्या खुरातलं ते काढलं, तर एक बारीकसा दगड होता. त्या बैलाच्या पायातून तो छोटा दगड काढला आणि ठेवला. तेवढ्यातच आई वज्रेश्वरी देवी प्रसन्न झाली आणि इथली तांबवेची ग्रामदैवता म्हणून पूजल्या जाऊ लागली. आणि परत आता काका सांगतील आपल्याला की कशा प्रकारे घडला होता हा साक्षात्कार. तर काका पासून आपण विचारू. गावात ही प्रसन्न झाल्यावर प्रत्येक गावात बाबा असा झाल्यावर प्रत्येक माणसाला किंवा शेतकऱ्याला आजूबाजूच्या लोकांनी कळल्यावर देवी पावतीला मग त्यांनी नवस बोलायचं आणि आपले सवासणी घालायला चालू केलं. प्रत्येक शेतकऱ्याला प्रसन्न होत चाललेले आहे. बघा, जो भक्त इथं स्वतःचा भाव घेऊन येतो की माझी श्रद्धा एवढी आहे, मला एवढं झालंच पाहिजे, तर त्या शेतकऱ्याचं म्हणा, त्या भक्ताचं म्हणा की आजपर्यंत त्या शेतकऱ्याला भक्ताला कमी नाही. बघा म्हणजे जैन इथं जो नवस केला त्यांचा तो नवस पूर्ण होत आहे. अशी आमची आई वज्रेश्वरी देवी आहे. आणि आई वज्रेश्वरी जवळ जो कोणी भक्त आला आपली मनोकामना घेऊन, तर आई वज्रेश्वरी आपल्या भक्ताला निराश करून पाठवत नाही, त्याला खुशच पाठवते. अशा प्रकारे आमच्या आई वज्रेश्वरीची ही कहाणी आहे. आणि ही जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही यानंतर अशी माहिती ऐकली होती का तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कोण कुठून हा व्हिडिओ बघत आहे तर तेही मला कमेंट करून सांगा की आई वज्रेश्वरीचा चमत्कार कोणाकोणाला झालेला आहे आणि कशा प्रकारे आई वज्रेश्वरींनी सर्वांना प्रसाद दिलेला आहे. तर हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आई वज्रेश्वरीच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.